Good afternoon, madam. Good afternoon, everyone. Sit down. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठात आपण चुंबक किंवा चुंबकत्व हे अभ्यासले आहे. तर बघा, चुंबक म्हणजे कोण सांगत? चुंबक म्हणजे काय आहे हे कोण सांगत? कोणी सांगू शकतं का? तर बघा, ही जी काही वस्तू आहे तिला आपण काय म्हटलं होतं काल? चुंबक. चुंबक. एक जण तुम्ही या. हा चुंबक यावरती कुठं पंप केलं? तर काय झालं विद्यार्थी मित्रांनो? कोण सांगत? आकर्षण झालेलं आहे. हो, अगदी बरोबर. बसा. तर या ठिकाणी आकर्षण झालेलं आहे. तर आकर्षण झालंय, पण कोणत्या वस्तूचं आकर्षण झालंय सांगा? ते लोखंडी खिळ्याचं. हो, अगदी बरोबर. कावेरी मॅडमने छान उत्तर दिलंय. तर बघा या ठिकाणी काय आहे की चुंबक म्हणजे काय आपण अभ्यासलं या अगोदरच्या पाठामध्ये. तर जी वस्तू आहे लोखंड, कोबाल्ट आणि निकेल इत्यादी जे काही पदार्थ आहे ते ज्या वस्तूकडे आकर्षले जातात त्याला आपण काय म्हणतो? चुंबक. चुंबक. हा, तर चुंबक म्हणजे काय आपल्या सर्वांना कळालं, आपण बघितलं. यानंतर आपण अभ्यासणार आहोत चुंबकाचे वैशिष्ट्य. तर कोण सांगू शकतो चुंबकाचे वैशिष्ट्य? आपण या अगोदरच्या पाठात अभ्यासलं आहे. कोण सांगतं? तर बघा, या अगोदरच्या पाठात आपण अभ्यासलं आहे चुंबकाचे वैशिष्ट्य. तर पहिलं वैशिष्ट्य चुंबकाचं आहे की त्याला दोन ध्रुव असतात. काय असतं? दोन ध्रुव, नॉर्थ अँड साऊथ पोल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे चुंबकाचं? की चुंबकाचे दोन्ही ध्रुव सेपरेट किंवा वेगळे होत नाही. तर बघा, हे जे काही दोन ध्रुव आहेत हे वेगळे होत नाही. तर बघा, हे जे काही चुंबक आहे हे आपण जर वेगळं केलं तर याच्या दोन्ही साईडला काय असणार आहे? चुंबकत्व. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला? कोण सांगतं? सांगा. दोन विरुद्ध बाजूंमध्ये आकर्षण. हो, अगदी बरोबर. या ज्या काही दोन विरुद्ध बाजू आहेत या दोन बाजूंमध्ये आकर्षण होतं. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला? हा जो काही एन पोल आणि साऊथ पोल आहे, त्यानंतर हा पण जो काही नॉर्थ अँड साऊथ पोल, तर या दोन पोल मध्ये काय होतं? आकर्षण. बरोबर. तर अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये
कालच्या पाठामध्ये काय अभ्यासलं होतं? चुंबक म्हणजे काय आणि चुंबकाची वैशिष्ट्ये.